नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय सिरीज स्पोर्ट मराठी. कमळी या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कामिनीची अन्नपूर्णाने थोबाडीत मारून कशी हकालपट्टी केलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजपर्यंत कामिनी आणि रागिणी यांनी स्वतःचं काम केलं आहे, पण आता त्यांचं काम त्यांच्यावरच उलटणार आहे आणि स्वतः अन्नपूर्णा कामिनीची हकालपट्टी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच वेळेला गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरणार आहे. गुरुजींनी एक जबरदस्त भविष्यवाणी अन्नपूर्णाला सांगितली आहे, ती म्हणजे तिच्या मोठ्या नातीविषयी. ते ऐकल्यानंतर अन्नपूर्णाला तर खूपच आनंद झालेला आहे. अन्नपूर्णा अगदी आनंदाने उड्या मारताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पण त्याच वेळेला रागिणी आणि कामिनी यांचा चेहरा मात्र पडलेला आहे. याचमुळे कटकारस्थान करणाऱ्या कामिनी आणि रागिणी या अगदी अन्नपूर्णाच्या कचाटात कशा सापडतात ते आपल्याला या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा, कारण यामध्ये खरोखरच अन्नपूर्णा ही कामिनीच्या सणसणीत थोबाडीत ठेवून देणार आहे. आणि कामिनीने थोबाडी खाल्लेली बघून रागिणी देखील वटणीवर आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. अन्नपूर्णाचे नौकर हे अन्नपूर्णाच्या बाजूने कसे आहेत हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर यामध्ये होतं असं की अन्नपूर्णाकडे पंडितजी आलेले असतात आणि तिला सांगतात की आता मी एक भविष्यवाणी करणार आहे आणि ती काही केलं तरी खरीच होणार आहे. हे ऐकल्यावर अन्नपूर्णाला खूपच छान वाटतं. अन्नपूर्णा म्हणते, काय आहे ती भविष्यवाणी? तेव्हा पंडितजी सांगतात, ती भविष्यवाणी आहे तुझ्या नातीविषयी. हे ऐकल्यावर तर अन्नपूर्णा अजून एक्साइट झालेली आहे. तिला अजूनच छान वाटू लागलेलं आहे. पण आता नक्की पंडितजी काय सांगणार आहेत हे सुद्धा तिला ऐकायचं आहे. म्हणून ती पंडितजींना विचारते की नक्की काय भविष्यवाणी आहे, तुम्ही मला सांगाल का? तेव्हा पंडितजी सांगतात की तुम्हाला तुमची नात लवकरात लवकर बघायला मिळणार आहे. ती तुमच्या घरी येणार आहे. हे ऐकल्यावर अन्नपूर्णा खूपच खुश झालेली असते. ती म्हणते, हे तर खूपच चांगलं झालं. मी तर देवाचे खूपच आभार मानणार. जर का असं झालं तर माझी एवढी भाग्यवान मीच असेल. आता हे सगळं बोलणं कामिनी आणि रागिणी लांबून ऐकत असतात. नात येणार म्हटल्यानंतर त्यांचा चेहरा लगेच पडलेला असतो. त्यांना खूपच वाईट वाटलेलं असतं. पण अन्नपूर्णा मात्र भलतीच खुश झाली आहे. अन्नपूर्णा गुरुजींना विचारते की माझी नात कधी येणार आहे ते तुम्ही मला सांगू शकाल का? तेव्हा गुरुजी स्पष्टपणे सांगतात की तुमची नात आजच 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास घरामध्ये येणार आहे. हे ऐकल्यावर तर अन्नपूर्णाला भलताच आनंद झालेला आहे. ती लगेच म्हणते की असं असेल तर मी देवापुढे लगेच साखर ठेवून येते. गुरुजी म्हणतात, एवढंच नव्हे तर तिला इथे येण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही, हे देखील तेवढंच सत्य आहे. आता गुरुजींची भविष्यवाणी ऐकल्यावर अन्नपूर्णा खुश झालेली आहे. पण कामिनी आणि रागिणी यांच्या डोक्यात भलतंच काहीतरी शिजत आहे. जर का गुरुजींनी सांगितलेलं आहे तर भविष्यवाणी कधीच खोटी ठरणार नाही हे त्यांना अगदी माहिती आहे. म्हणजे आपण त्या मुलीला घरात येण्यापासून रोखू शकणार नाही हे त्यांना माहिती आहे. पण घरात आल्यानंतर मात्र आपण तिचा बदला घेऊ शकतो. आणि ती पहिल्यांदा आलेली आहे ते शेवटचं आलेली आहे असं देखील होऊ शकतं. असा काहीसा प्लॅन त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे. आणि त्याचमुळे त्यांनी काहीतरी भलतंच करायचं ठरवलेलं आहे. पण अन्नपूर्णा मात्र खुश आहे. आणि गुरुजी म्हणतात की तुमच्या नातीचं औक्षण करायला तुम्ही तयार राहा. पाहिजे तर फुलं टाकून ठेवा, दारामध्ये रांगोळ्या काढा, पण तुमची नात आल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. असे म्हटल्यानंतर अन्नपूर्णा आता तिच्या नातीचं म्हणजेच खरं तर कमळीचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेली आहे. पण इकडे कामिनीच्या डोक्यात भलतेच प्लॅन सुरू झालेले आहेत. अन्नपूर्णा यांनी नौकरांना सांगितलेलं असतं की आज छान असा बेत करा, म्हणजेच माझ्या नातवासाठी छान अशी खीर बनवायला तिने सांगितलेली असते. बस झालं. तर आता कामिनीने ठरवले आहे की त्या खिरीमध्येच बिघाड करायचा, त्या खिरीमध्ये विष घालायचे. म्हणजे स्वतः अन्नपूर्णा ती खीर तिच्या नातीला भरवेल आणि तोच त्या नातीचा शेवटचा घास होईल आणि शेवटचा श्वास होईल. आता पंडितजी आशीर्वाद देत असतात आणि घराच्या बाहेर चाललेले असतात. अन्नपूर्णा मात्र खुश झालेली असते. आणि इकडे कमळी खरोखर अन्नपूर्णाच्या घराकडे निघालेली असते. कारण ऋषीने तिला सोडलेलं नसतं. ती ऋषीच्या मागोमाग जाऊन त्याला सगळं काही एक्सप्लेन करत असते की कशामुळे त्याला इलेक्शनला उभं राहावं लागलं. पण ऋषी काही ऐकत नसतो आणि आता ती अन्नपूर्णाकडेच येत असते. आणि अन्नपूर्णा पण तिच्या नातीची वाट बघत बसलेली असते. पण अन्नपूर्णाला माहिती नाहीये की कमळी हीच तिची नात आहे. कमळीचे पावलं हे आपोआप अन्नपूर्णाच्या घराकडे येत असतात आणि कमळी विचार करत करतच येत असते. पण इकडे अन्नपूर्णा भलतीच खुश झालेली आहे. तिला खूपच आनंद झालेला आहे. पण कामिनी आणि रागिणी या दोघींनी त्या आनंदात विरजण घालायचं ठरवले आहे.
नौकर आता छानपैकी खीर बनवत असतात तेव्हा कामिनी आणि रागिणी तेथे पोचलेले आहेत. आणि जी नौकर स्वयंपाक बनवत असते तिला सांगितले की तू काहीच करू नको. आणि त्या ठिकाणी रागिणी पोचली आहे. रागिणी म्हणते की मी खीर करणार आहे, तू इथून गेलीस तरी चालेल, असे म्हणून स्वतः रागिणी खीर करण्यासाठी थांबलेली आहे. आता अन्नपूर्णाचं लक्ष देखील थोडंसं किचनकडे असतं. तिला देखील आश्चर्य वाटतं की कधी नाही ते रागिणी कशी काय किचनमध्ये गेली आहे, पण ती तिकडे दुर्लक्ष करते. तिचं लक्ष असतं ते म्हणजे दाराकडे आणि घड्याळाकडे. किती वाजले? कारण 3 ते 4च्या सुमारास माझी नात मला दिसणार. आत्ताशी 2 वाजलेले आहेत, अजून 1 तास आहे. हा 1 तास कधी जाईल असं तिला झालेलं असतं. तर कामिनीचं देखील घड्याळाकडे आणि अन्नपूर्णाकडे लक्ष असतं. त्याचबरोबर रागिणी खीर बनवते त्याकडे देखील तिचं लक्ष असतं. आता रागिणी खीर बनवत असताना तिला असं जाणवते की समजा आपण खिरीमध्ये काही घातलं तर आपल्यावरच ती उलटणार आहे, म्हणून ती म्हणते की मी नाही बनवणार आहे आणि ती कामिनीला हाक मारते. आता कामिनी देखील घाबरलेली असते. कामिनी म्हणते मी पण नाही बनवणार रे. आणि मग कामिनी त्या घरातल्या दुसऱ्या एका पुरुष नोकराला बोलावते आणि त्याला सांगते की खीर बनवायची तू आणि त्यामध्ये हे औषध तू स्वतः टाकायचं आहे. आता तो नोकर ती बॉटल तिच्याकडून घेतो आणि तिला म्हणतो की ठीक आहे, आता तुम्ही म्हणता असाल तर हे औषध मी या खिरीमध्ये घालतो. आणि कामिनीने त्याला सांगितलेलं असतं की ही खीर काहीही केला, ती जी नात येणार आहे ना तिच्यापर्यंतच पोचली पाहिजे. तेव्हा तो म्हणतो ते माझं काम नाहीये, मी फक्त ही खिरीमध्ये औषध घालण्याचं काम करू शकतो. तेव्हा कामिनी म्हणते बरं ठीक आहे, तू फक्त विष घालण्याचं काम कर, बाकीचं जे काही असेल ते सगळं काम मी करते. आता कामिनीने त्याच्या हातामध्ये एक बॉटल दिलेली असते आणि ती बॉटल विषाची असते. आणि ते जर का खरोखर खाण्यामध्ये आलं तर जो व्यक्ती खाईल तो व्यक्ती दगावल्याशिवाय राहणार नाही, इतकं जहल असं ते विष असतं. आणि आता तो नोकर आहे त्याने ती बॉटल कामिनीकडून घेतलेली असते आणि तो त्या बॉटलकडे पाहतो आणि जी खीर बनवलेली असते त्या खिरीमध्ये खरोखर त्याने ते मिसळलं असतं. आणि कामिनी खूप खुश झालेली असते, कारण आता काहीही झालं तरी नात येणारच आणि नात आली तर ही भेट तिची शेवटची भेट होणार आहे हे देखील तिला माहिती असतं. आता अन्नपूर्णाला जेवढा आनंद झालाय तेवढाच आनंद कामिनीला देखील झालेला असतो. कामिनीने ही गोष्ट रागिणीला देखील सांगितलेली असते आणि आता रागिणी देखील खुश होऊन बसलेली असते, कारण जेव्हा ही नात येणार आहे तेव्हा आता ती नात ही खीर खाणार आणि मग मोठा स्फोट होणार. म्हणजेच तिची नात ही कायमची दगावणार, यामुळे घरामध्ये आपल्याला आनंद होणार. आजपर्यंत ती नात यायलाच पाहिजे होती अशी आपण अपेक्षा करत होतो, पण आता येत जरी असली तरी तिचा हा पहिला आणि शेवटचा नवरा होणार आहे, पहिली आणि शेवटची भेट होणार आहे असा ती विचार करत असते. आणि इकडे नौकराने त्या बॉटलमधलं विष त्या खिरीमध्ये मिक्स केलेलं असतं. तर अन्नपूर्णा मात्र हातात औक्षणाचं ताट घेऊन आणि फुलांचा गालीच्या बाहेर अंथरून त्याचबरोबर रांगोळ्या काढून तिच्या नातीची वाट बघत बसलेली असते. बिचारी अन्नपूर्णाला माहिती नाहीये की तिची नात म्हणजे कमळीच आहे. ती दाराकडे तोंड करून बसलेली असते, कारण गुरुजींची भविष्यवाणी खोटी होणार नाही हे तिला माहिती असतं. पण त्याचबरोबर तिचं लक्ष जातं ते किचनकडे. कधी नाही ते रागिणी आणि कामिनी किचनमध्ये काय करतायत असाच प्रश्न तिला पडलेला असतो. माझी नात येणार आहे यानं खरा आनंद झालेला नसणार हे तिला माहिती आहे. मग हे किचनमध्ये काय करतायत? का त्यांच्या डोक्यात भलतंच काहीतरी चालू आहे की काय, असा विचार देखील तिच्या मनामध्ये येतो. तेवढ्यात कामिनी खिरीचा बाऊल आणून डायनिंग टेबलवर ठेवलेलं असतं आणि मग लगेच अन्नपूर्णा तिला म्हणते की खीर केली आहेस का तू? तेव्हा कामिनी म्हणते हो. मग त्या खिरीमधला 1 चमचा घे आणि खीर कशी झाली आहे ते मला सांग, असं ती म्हणते. तेव्हा कामिनीला काय बोलावं तेच कळत नाही. कामिनी म्हणते अहो तुमच्या मुलीसाठी म्हणजे तुमच्या नातीसाठी केली आहे ना, तर ती उष्टी कशी करायची? तेव्हा अन्नपूर्णा म्हणते ते मला सगळं कळत आहे. उष्टी करायला नाही पाहिजे, पण ही चांगली झाली का नाही ते देखील कळलं पाहिजे ना, त्यामुळे ही खीर तू खायचीस आता. तेव्हा कामिनी घाबरते आणि म्हणते नाही मी असं करू शकत नाही, ज्या व्यक्तीसाठी केली ना त्याच व्यक्तीला ती खाऊ घातली पाहिजे. आता अन्नपूर्णाची शंका आहे ती रास्त होत चाललेली असते आणि ती कामिनीला म्हणते मी जेवढं सांगितलं तेवढं कर, आत्ताच्या आत्ता त्या खीर बाऊलमधला 1 चमचा तुझ्या तोंडात घाल. पण आता कामिनी पुरती घाबरून गेलेली असते. ती म्हणते नाही मी अजिबात त्यातली खीर खाणार नाही. मग मात्र अन्नपूर्णा पुन्हा चिडते आणि म्हणते आता तू खीर खाल्ली नाहीस तर मी स्वतः तुला त्यातला 1 चमचा भरवणार आहे. बस आता कामिनी पुरती घाबरून जाते, तिला घामच फुटतो. ती म्हणते नाही अजिबात नाही, पाहिजे तर तुम्ही स्वतः टेस्ट करा पण मला टेस्ट करायला लावू नका. आता अन्नपूर्णा चिडते आणि नौकरांना सांगते की त्या कामिनीला धरा आणि मी स्वतः तिला ही खीर खाऊ घालणार आहे. नौकर धावत पळत लगेच कामिनीकडे जातात, कामिनीचे हात धरतात
आणि स्वतः अन्नपूर्णा त्या बाऊलमधला एक चमचा घेऊन आता कामिनीला खाऊ घालायचा प्रयत्न केलेला असतो, तेव्हा कामिनी जोरात ओरडते की मला खाऊ घालू नका, नाही तर मी मरम जाईन. आणि लगेच अन्नपूर्णाला समजलेलं असतं की कामिनीने त्यामध्ये विष घातलेलं आहे. बाऊल हातातला खाली ठेवून लगेच अन्नपूर्णाने कामिनीच्या सणसणीत थोबाडीत ठेवून दिलेली असते. माझी नात इतक्या दिवसातून येणार आहे ते तुम्हाला बघवत नाही ना, म्हणून हे सगळं तुम्ही केलेलं आहे. आता तुम्हाला मी या घरामध्ये ठेवणार नाही, असं म्हणून कामिनीला अगदी धक्के मारत मारत घराच्या बाहेर काढलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तेवढ्या तिकडून कमळी आलेली असते. कमळी पाहते की अन्नपूर्णा कोणाला तरी रागवती आहे आणि अंगावर जाऊन घराच्या बाहेर काढती आहे. त्याआधी कमळी लगेच अन्नपूर्णाकडे जाते आणि म्हणते, काय झालं, यांनी काय केलं म्हणून तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढलं? अन्नपूर्णा मात्र काहीच सांगत नाही. अन्नपूर्णा भलतीच चिडलेली असते आणि कामिनीला बाहेर हाकलून ती घरामध्ये आलेली असते. कमळी अन्नपूर्णाच्या पाठीमागे जाते आणि म्हणते, काय झालं, यांनी काय केलं म्हणून तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढलं? अन्नपूर्णा काहीच बोलत. अन्नपूर्णा तिला फक्त म्हणते की तू जा, मला तर काहीच बोलायचं नाहीये. तेव्हा कमळीला कळतं की अन्नपूर्णाचा मूड चांगला नाहीये, त्यामुळे ती माघारी चाललेली असते. आणि तेव्हाच अन्नपूर्णाच्या लक्षात येतं की 3:15 वाजलेले आहेत आणि कमळी घरामध्ये आलेली, म्हणजे गुरुजींनी सांगितलेली आकाशवाणी खरी ठरलीये. आणि कमळी हीच माझी नात आहे हे देखील त्यांना समजलेलं असतं.